पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक। योगेश चिलेंचं 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान। राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्याची अंमलबजावणी करणं मनसैनिकांची जबाबदारी। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास त्यांचं स्वागत करू, कुणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा आणखी एक इशारा। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार। फडणवीसांचं वक्तव्य। तर विधानभवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा काही प्रश्न नाही। फडणवीसांकडून स्पष्ट। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कांचिलात मारण्याची धमकी। आमदार रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट। तर जनतेच्या कामासाठी त्रागा होता बोर्डीकरांचं यावर स्पष्टीकरण। मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी, तर कबूतर हटवण्यासाठी 1 दिवसाची ही मुदत मिळावी। स्थानिकांची पत्राद्वारे मागणी। या पत्रानंतर महापालिकेकडून मुदत। महादेवी हत्तीणी संदर्भात वनताराचा व्हिडिओ पेटा इंडियाकडून पोस्ट। महादेवी हत्तीणीला कोणता आजार, कोणत्या आहाराची गरज या व्हिडिओतनं माहिती। माधुरी हत्तीणीचं तिचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू। वनताराकडून स्पष्ट। कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मुख पदयात्रा, तर राजू शेट्टींसह सर्व पक्ष पदयात्रेत सहभागी। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। 2 दहशतवादी लपून बसल्याची माहिती। तर कुलगाममध्ये सैन्याकडून अजूनही शोध मोहीम सुरू।